नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्याला आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाचे प्रश्न पाहत आहोत, ज्यामध्ये आज आपण प्राकृतिक भूगोलाचा पहिला प्रश्न घेणार आहोत, जो की घाट आणि त्यांचे स्थान असलेले मार्ग यावर आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजचा पहिला प्रश्न, एकीकडे घाट दिले, दुसरीकडे मार्ग दिलेत। अ आहे अंमळनेरी, ब आहे अंबोली, क आहे खांबाटकी आणि ड आहे हनुमंते। यावर दरवर्षी एकतरी प्रश्न असतो, त्यामुळं सर्व घाट आपण सध्याला पाहून घेऊत आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर सोडूया। तर पहिले आहे थळघाट, ज्याला आपण कसारा घाट म्हणतो। हा घाट मुंबई नाशिकला जोडतो। त्यानंतर दुसरा आहे माळशेज घाट, जो मुंबई कल्याण आणि ओतूर या शहरांना जोडतो। त्यानंतर बोरघाट पुणे, मुंबई आणि रायगड या दरम्यान आहे। त्यानंतर कुंभार्ली घाट, जो की कराड, चिपळूण, त्याचबरोबर सातारा आणि रत्नागिरी या शहरांना जोडतो। त्यानंतर फोंडा घाट हा कोल्हापूर, पणजी या दोन शहरांना जोडतो। त्यानंतर अंबोली घाट हा सावंतवाडी, बेळगाव या दरम्यान आहे। त्यानंतर दिवा घाट बारामती, पुणेमध्ये आहे। त्यानंतर खांबाटकी घाट पुणे, सातारामध्ये आहे आणि हनुमंते घाट हा कोल्हापूर, कुडाळमध्ये आहे। आता त्यापैकी येथे कोणते कुठले घाट विचारले आहेत, तर खांबाटकी घाट पुणे, सातारा, त्यानंतर हनुमंते घाट कोल्हापूर, कुडाळ, अंबोली घाट बेळगाव, सावंतवाडी आणि अंमळनेरी घाट महाबळेश्वर, महाड या ठिकाणी आहेत। तर आपण आता जोड्या लावून घेऊया। अ ला 3, ब ला 4, क ला 1 आणि ड ला 2 असा पर्याय क्रमांक 3 आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही? पहिला आहे तोरणमाळ अस्तंबा, बरोबर। दुसरा आहे गाविलगड चिखलदरा, बरोबर आहे। तिसरा आहे आंबोली गरमसूर, ही मात्र चुकीचं आहे। गरमसूर टेकड्या ह्या आंबोलीत नाही आहेत। चौथा आहे चिकोली गडचिरोली, ही बरोबर आहे। म्हणजे आपल्याला योग्य जोडी नाही असा प्रश्न विचारल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला भिडलेल्या आहेत? तर कर्नाटकाला 7 जिल्ह्यांच्या सीमा भिडलेल्या आहेत। ते कुठले कुठले आहेत? तर पहिले हा मॅप पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या राज्याला कुठले जिल्हे जुडलेले आहेत। तर आपण गुजरातपासून सुरू करूया। गुजरातला 4 जिल्ह्यांची सीमा लागते। ते कुठले आहेत? तर ते आहेत पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार। यानंतर सगळ्यात जास्त जिल्ह्याची सीमा लागते ती मध्य प्रदेशला, ज्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया अशा 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागते। छत्तीसगडला 2 जिल्ह्यांची सीमा लागते, गोंदिया आणि गडचिरोली। तेलंगणाला परत 4 जिल्ह्यांची सीमा लागते, ते म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड। गुजरातला 4 जिल्ह्यांची सीमा लागते, त्याचबरोबर तेलंगणाला सुद्धा 4 जिल्ह्यांची बाउंड्री लागते। त्यानंतर कर्नाटका, जो की आपल्याला प्रश्नामध्ये विचारलाय, 7 जिल्ह्यांची बाउंड्री लागते असं मी तुम्हाला उत्तर सांगितलंय। त्यानंतर ते कुठले जिल्हे आहेत? तर आपण नांदेडपासून सुरुवात करू। नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर, त्याचबरोबर कोल्हापूर झाल्यानंतर सिंधुदुर्गची सुद्धा थोडीशी सीमा कर्नाटकाला लागते। सिंधुदुर्ग थोडा कन्फ्युजन वाटतो, पण ह्या मॅपमध्ये रोज पाहत राहा किंवा आपल्या वहीमध्ये वगैरे नोट्स काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सहज गतीने देता येते।
म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर असं पर्याय क्रमांक 2 7 आहेत आणि ते कुठले जिल्हे आहेत हे सुद्धा आपण पाहून घेतलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात स्थित आहे. याचबरोबर आपण आणखीन काही थंड हवेचे ठिकाण जे वारंवार विचारले जातात ते पाहून घेऊया. तर महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यात स्थित आहे आणि याला महाराष्ट्राचे नंदनवन अशी म्हणून ओळख दिलेली आहे. त्यानंतर पाचगणीसुद्धा सातारा जिल्ह्यात येतं, हे सुद्धा थंड हवेचं ठिकाण प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर चिखलदरा हे अमरावतीतले विदर्भातलं एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. त्याचबरोबर लोणावळा आणि खंडाळा हे पुणे येथील पश्चिम घाटातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ त्याचबरोबर थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर माथेरान जे की आपल्याला प्रश्नात विचारलं आहे ते रायगड जिल्ह्यात आहे. हे आशियातलं एकमेव वायुमुक्त थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील, आपण त्याला खानदेशातील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखत असतो. ते उत्तर महाराष्ट्रामध्ये स्थित आहे. यानंतरच्या प्रश्नामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावरील शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम म्हणजे जास्तकडून कमीकडे जायचं आहे असा विचारलेला आहे. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्रातील अतिउच्च शिखर आहे, ज्याची उंची आहे 1567, जे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यानंतर इथे तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाला दिले. त्यानंतर महाबळेश्वरसुद्धा साल्हेर नंतर आपल्याला सांगता येईल. त्याची उंची आहे 1438 आणि ते साताऱ्यातील उंच ठिकाण आहे किंवा उंच पर्वत आहे असं सांगता येईल. त्याच्यानंतर हरिश्चंद्र जे की अहमदनगरमध्ये आहे आणि त्याची उंची आहे 1424, जे अहमदनगर जिल्ह्यात स्थित आहे. यानंतर सप्तशृंगी हे नाशिक जिल्ह्यातील उंच ठिकाण सांगता येईल हरिश्चंद्रनंतर, ज्याची उंची आहे 1416. म्हणजे असा क्रम आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा भूभाग शास्त्रीयदृष्ट्या अतिशय भक्कम आहे, कारण हा भाग कसा आहे विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे, हा भाग विविध खडकापासून बनलेला आहे. नाही, हा भाग बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे महाराष्ट्र राज्याचा भूभाग. त्याचबरोबर हा अतिप्राचीन खडकापासून बनलेला आहे, त्यामुळं हा सगळ्यात स्थिर भाग आहे असंही आपल्याला महाराष्ट्र पठाराबद्दल किंवा दख्खनच्या पठाराबद्दल सांगता येईल. कारण हिमालयाच्या अगोदरही कुठला भाग निर्माण झालेला असेल तर ते दख्खनचं पठार निर्माण झालेलं होतं आणि दख्खनचा पठार हे महाराष्ट्राचा 86% भाग व्यापलेला आहे. त्यामुळं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्र राज्याचा भाग हा भूशास्त्रीयदृष्ट्या अतिशय भक्कम आहे, कारण हा भाग प्राचीन खडकापासून बनलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील उंच शिखरे व त्यांची उंची यांचा योग्य जोड्या लावा असा क्रम दिलेला आहे. आपल्याला कसा मी हसतो यानुसार सुद्धा या जोड्या सॉल्व करता येतात, पण तरी पण आपण पाहून घेऊया. हरिश्चंद्रगडाची उंची आहे 1424 म्हणजे अला 4. त्यानंतर तोरणा गडाची उंची आहे 1404 आणि त्र्यंबकेश्वर गडाची उंची आहे 1304. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. तोरणा म्हणलं की 1404 आणि त्र्यंबकेश्वर म्हणलं की 1304. त्यानंतर महाबळेश्वर आहे, महाबळेश्वरची उंची आहे 1438 आणि साल्हेरची उंची आहे 1567. म्हणजे आपल्याला असा पण आयोग फिरून प्रश्न विचारू शकतो, त्यामुळं ह्या पण गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि ह्यांच्या जोड्या पण लक्षात ठेवायच्या. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा शेजारील मध्य प्रदेश राज्याला भिडलेल्या आहे? या अगोदरच्याच एका प्रश्नामध्ये आपण मॅप पाहिला होता आणि सर्वाधिक 8 जिल्ह्यांची सीमा ह्या मध्य प्रदेशला
लागू नव्हती, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहजगतीने देता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक पुढील, भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवले जाते? तर महाराष्ट्र पठार हे पिवळ्या रंगाने दर्शवलं जातं, त्यालाच दख्खनचं पठार म्हणतात. ते अधिक स्थिर आणि हिमालयाच्याही पूर्वीचं पठार म्हणून किंवा प्राचीन पठार म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर याची जाडी महाराष्ट्राच्या पश्चिमेत जास्त आणि पूर्वेस कमी आहे. 86% भाग हा महाराष्ट्र पठाराने किंवा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. एवढी सारी माहिती आपल्याला महाराष्ट्र पठाराबद्दल पाठच करून ठेवावी लागते. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आपल्याला विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाक्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की उत्तर आणि दक्षिणेतील खोऱ्यांचं विभाजन कुठल्या पर्वतरांगेनं किंवा डोंगररांगेनं केलेलं आहे. सातपुडा पर्वतरांग ही दक्षिणेकडे तापी व पूर्णा खोरे वेगळी करते. एकदम बरोबर आहे. त्यानंतर सातमाळ अजिंठा डोंगररांग ही दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे वेगळं करते. बरोबर आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग व त्याच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे वेगळे करते. बरोबर आहे. त्यानंतर शंभू महादेव डोंगररांग व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचं खोरं वेगळं करते. तर हे सर्वच्या सर्व विधाने बरोबर आहेत. आणि हा एक माझा नोट्समधील मॅप आहे. हा मॅप पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला असं जर वाटलं तर वहीत काढून ठेवा आणि हे ज्यावेळेस तुम्ही रिवाईज करता त्यावेळेस रिवाईज करून घ्या. यानंतरचा प्रश्न आहे, सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे, कारण सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांची उगमापाशी केलेल्या शिरवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. हे एकदम बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1. कारण ज्या काही सह्याद्री पर्वतामध्ये नद्या उगम पावतात त्या एकदम तीव्र उतारानं आणि तीव्र गतीनं वाहतात, त्यामुळं सह्याद्री पर्वताचं खनन कार्य हे होतं आणि त्यामुळं ती वक्राकार दिसत असते. यानंतरचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. एकीकडे शिखरं दिलेत आणि दुसरीकडे त्याची उंची दिलेली आहे, त्यामुळं उंच्या पाठ करून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. ॲटलिस्ट काही मोठ्या उंच्या जर पाठ करून ठेवलं, जसं की त्र्यंबकेश्वर, तोरणा, मांगीतुंगी, सप्तशृंगी, शाल्हेर, कळसुबाई तर सगळ्यात उच्च आहे, त्याची तर पाठ नाही केलं तरी लक्षात येऊन जाते. बाकीच्या छोट्या मोठ्या पाठ करून ठेवल्या की आपला प्रश्न सॉल्व्ह होतो. मांगीतुंगी या शिखराची उंची आहे 1100, म्हणजे आपल्याला 1ला 4 सांगता येईल. त्र्यंबकेश्वरची 1304, सप्तशृंगीची 1416, साल्हेरची 1567. हे पाठच करून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला परीक्षेला उपयोगाला पडतं. म्हणून आपल्याला असा पर्याय कुठं दिसतंय तर पर्याय क्रमांक 1. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक पुढील, खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा जळगावमध्ये स्थित नाही? आता जळगावमध्ये चांगदेव, उपनदेव असे जे काही देव असे असतील ते जळगावमध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. तर साव हा पहिलाच पर्याय दिला आहे आणि तो रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1. आणि बाकी जळगाव जिल्ह्यातील कुठले आहेत तर आडवद, चांगदेव, उपनदेव हे काय आहेत तर जळगाव जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान डॅश डॅश प्राकृतिक विभाग आढळतो. आता अरबी समुद्र आणि जो काही सह्याद्री पर्वत आहे त्यात जो चिंचोळा भाग आहे तो कशाचा आहे? कोकण किनारपट्टीचा. बरोबर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 4. असे घुमून प्रश्न विचारले जातात, त्यामुळं दररोजच्या दररोज मॅप रीडिंग करत राहायची. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ए आहे, किनाऱ्यालगत समुद्र तळ
उखळ असल्यास म्हणजे उथळ असल्यास लाटांचा वेग मंदावतो. हे एकदम वाक्य बरोबर आहे. त्यानंतर किनाऱ्यालगतच्या समुद्रतळ खोल असल्यास लाटांचा वेग मंदावतो. हे मात्र बरोबर नाही. जर खोल असेल तर ते तेवढं खालून प्रेशर येईल आणि लाट वर जाईल. त्यामुळं हे चुकीचं आहे. त्यानंतर सी आहे, किनाऱ्यालगत समुद्रतळ उथळ असल्यास लाटांचा वेग वाढतो नाही, तो मंदावतो. त्यामुळं काय होतं, हे पण चुकीचं ठरतं. म्हणजे आपल्याला काय चुकीचं विचारलं आहे, म्हणजे बी आणि सी चुकीचं उत्तर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक. यानंतर पुढील प्रश्न आहे, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा डॅश डॅश प्रमुख जलविभाजक आहे. तर सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक आहे म्हणून आपण ओळखतो. पण पर्यायामध्ये सह्याद्री दिले का? नाही, पूर्व घाट दिले आणि पश्चिम घाट दिले. म्हणून सह्याद्रीला आपण पश्चिम घाट म्हणूनही ओळखतो. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 2. पश्चिम घाट हा अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, परत गरम पाण्याचे झरे आणि त्यांचं ठिकाण यांच्या जोड्या लावायच्यात. आता पहिलाच दिला पर्याय आपल्याला साव. साव हे कुठलं आहे? मागच्याच प्रश्नात सांगितलं, रायगड. सालाबर्डी हे अमरावती जिल्ह्यातलं गरम पाण्याचं ठिकाण आहे. सातावली हे पालघर जिल्ह्यातील गरम पाण्याचं ठिकाण आहे. आणि सुपनदेव म्हटलं की जळगाव. म्हणजे आपल्या झाल्या जोड्या, अ ला 3, ब ला 4, क ला 2 आणि ड ला 1. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, जालना खालील विधाने वाचा. अ आहे, जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. तर जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे का? नाही. आपल्याला पश्चिमेला सांगता येईल जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या, बरोबर. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. दुसरं आहे, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यास 2 राज्यांची सीमा लागते. बरोबर आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यास मध्य प्रदेश त्याचबरोबर गुजरात अशा 2 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. त्यानंतर तिसरं आहे, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहेत? महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौकिमी आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. आपल्याला महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक स्थान, त्याचबरोबर त्याने भारताचा किती भाग म्हणजे व्यापलेला आहे, त्याचबरोबर रेखावृत्तीय विस्तार आणि अक्षवृत्तीय विस्तार ह्या गोष्टी, महाराष्ट्राचा समुद्रकिनारा, लांबी, रुंदी, पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण या सर्व लांबी एकदम मोपाट असल्या पाहिजे. त्या झोपेतून जरी उठवलं तरी त्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजे, कारण यावर सुद्धा आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. तर मग यामध्ये प्रश्न पर्यायी उत्तर आहेत की फक्त विधान अ बरोबर नाही, एकदम बरोबर आहे. हेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1. अ हे बरोबर नाही, कारण जालना जिल्हा हा हिंगोली जिल्ह्याच्या पश्चिमेस आहे आणि इथं पूर्वेस दिलेला आहे.